पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर जळगावमध्ये 11 लाख लखपती दीदींना मोदींच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित केलं जाणार। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित असतील। जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी। धुळे आणि नंदुरबारमधून कार्यकर्त्यांना घेऊन 400 बस जळगावकडे जाणार। कार्यक्रमस्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असेल। आदित्य ठाकरे आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। शिवसेना शिंदे गटाच्या 4 आमदारांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा दौरा। कन्नडमध्ये शिवसंकल्प मेळावा घेणार। यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी काही महिलांचा गोंधळ। ठाणेदाराच्या बदलीसाठी पारधी समाजाच्या महिलांकडून घोषणाबाजी। शेवगाव पाथर्डी मतदारसंघात भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर। विद्यमान आमदार मोनिका राजळेंना पक्षातून विरोध। निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून गोकुळ दौंड यांचं मोठं शक्ती प्रदर्शन। लाडकी बहीण योजना टिकणार नाही। मध्य प्रदेशात अशा योजना बंद करण्याची वेळ सरकारवर आली, तशीच वेळ महायुती सरकारवरही येईल। शेकापच्या जयंत पाटील यांची टीका। भंडारा जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। केकवर भावी आमदार असा उल्लेख। राजकीय वर्तुळात चर्चा। केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक रस्ते केले, पण कोकणातले रस्ते अजूनही खराब। मुंबई गोवा महामार्गाच्या स्थितीवरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सरकारला घरचा आहे। नेपाळ बस अपघातातील उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी 3 गंभीर जखमींचा मृत्यू। मृतांचा आकडा 30 वर। माजी मंत्री एकनाथ खडसेंची माहिती। नेपाळ बस दुर्घटनेतील मृतांच्या परिवारास प्रत्येकी 2 लाखांची मदत। 44 प्रवाशांपैकी 16 जणांवर नेपाळमध्ये उपचार सुरू। एका बेपत्ता मुलीचा शोधही घेतला जातोय। मंत्री रक्षा खडसे यांची माहिती। नेपाळ बस दुर्घटनेमध्ये झालेल्या 25 मृतांच्या कुटुंबियांची मंत्री गिरीश महाजनांनी भेट घेतली। मंत्री अनिल पाटलांचीही सांत्वनपर भेट। राज्यभरामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा। कोकणासह पुणे साताऱ्यात रेड अलर्ट। ठाणे पालघर आणि उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट, तर मुंबई आणि विदर्भामध्ये येलो अलर्ट। रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी। नागरिकांना सतर्क राहण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना। पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी। धामणी धरणातून 5900 क्युसेक पाण्याचा विसर्ग। सूर्या नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ। खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 35310 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नागरिकांना खबरदारी घेण्याचं मुठा कालवा उपविभागाचं आवाहन। पवना धरणाचा पाणीसाठा 99%। धरणातून 5720 क्युसेकनं विसर्ग सुरू। धरण क्षेत्रात एकूण 2631 मिलीमीटर पाऊस। पुरंदरच्या वीर धरणातून नीरा नदी पात्रात 53,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। नीरेच्या खोऱ्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणात मोठी आवक। मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून 31,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग। भीमा आणि नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या गोदावरी नदीला पूर। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। गंगापूर धरणातून 7000 क्युसेकनं विसर्ग सुरू। गोदाकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यातील देवगोई घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली। कोसळलेल्या दरडीमुळे वळण रस्त्यावरची वाहतूक बंद। एबीपी माझाचा इम्पॅक्ट। अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील घोटाळ्याप्रकरणी एसटी महामंडळाकडून चौकशी सुरू। सरकारनं चौकशीचे निर्देश दिले होते। 3 दिवसात अहवाल सादर करणार। 2 बडे अधिकारी आणि नियंत्रकांच्याही बदल्या। चंद्रपूरच्या नागभीडमधील सामूहिक बलात्कार प्रकरणी 5 आरोपींना अटक, तर अल्पवयीन आरोपी बाल न्याय मंडळाकडे सादर। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू। आध्यात्मिक शिक्षणासाठी आश्रमात राहणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींवर आश्रम चालकाचाच अत्याचार। छत्रपती संभाजीनगरमधली घटना। आश्रम चालक दादासाहेब अकोलकरला अटक। सांगलीच्या संजयनगर भागात अल्पवयीन मुलीवर अत्याचार। रेकॉर्डवरील संशयित आरोपी संजय मानेकडून 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार। 2 तासात आरोपी संजय मानेला बेड्या।
वाशिममध्ये 14 वर्षीय बालिकेवर सामूहिक अत्याचार, पोलिसांनी तिघांना अटक केली। गणेश फुफाटे, सूर्यभान फुफाटे आणि पंढरी फुफाटे यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। नाशिकच्या येवल्यामध्ये एसटी बस आणि ट्रॅक्टरचा समोरासमोर भीषण अपघात, 6 जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक। येवला भारम रस्त्यावरती अपघात झाला। भंडाऱ्यामध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक, 23 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल, आरोपीला पालांदूर पोलिसांकडून अटक। अमरावतीतील दर्यापूर शहरात 27 वर्षीय युवकाची आत्महत्या, प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा मृत युवकाच्या नातेवाईकांचा आरोप। चंद्रपूरच्या जिवती तालुक्यात मुलाकडून वडिलांची हत्या, पैशांवरून वाद झाल्यानं हत्या केल्याची माहिती, आरोपी मुलाला अटक। नगराळातील घटना। कुरखेड तालुका मुख्यालयी जिल्हा परिषद शाळा परिसरात युवतीचा मृतदेह सापडला, खळबळ माजली आहे। तरुणीचं नाव अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाहीये। पोलीस घटनास्थळी पोहोचले असून चौकशी सुरू आहे। जालना औद्योगिक वसाहतीतील गजकेसरी स्टील कंपनीमध्ये स्फोट, स्टील कंपनीमध्ये लोखंड वितळवणाऱ्या भट्टीमध्ये स्फोट झाल्यानं वितळलेलं लोखंड अंगावर पडून 22 जण जखमी तर 3 गंभीर। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील 3 वर्षीय चिमुरडीच्या संशयास्पद मृत्यू, डंपर चालकाला अटक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।